नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मसाला पापड. हॉटेलसारखाच मसाला पापड, हॉटेलमध्ये जसा मिळतो तसाच मसाला पापड आज घरच्या घरी आपण बनवणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य लागते तर चला आपण बघूया. त्यासाठी मी 4 उडदाचे लिज्जत पापड घेतलेले आहेत. त्यानंतर बारीक चॉप केलेले 2 कांदे, त्यानंतर कोथिंबीरसुद्धा बारीक चॉप करून घेतलेला, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, 1 टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडी सेव घेतलेली, बारीक शेव घेतलेली आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर बघू शकता इथे मी तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तुम्ही हे पापड तव्यावर थोडं तेल टाकून शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, पण मी इथे डीप फ्राय करून घेत आहे. तर बघू शकता इथे आपले पापड चांगल्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेलसुद्धा त्यामधील चांगल्या प्रकारे आपल्याला झाडून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपले पापड तळून झालेले आहेत. ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे मी एका प्लेटमध्ये पापड ठेवून घेतले आहे. त्यानंतर त्यावर आपण जो बारीक चॉप केलेला कांदा तोसुद्धा त्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यानंतर हिरवी मिरची, टोमॅटोसुद्धा त्यावर टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्यानंतर त्यावर आपल्याला थोडा मिरची पावडर स्प्रिंकल करून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा त्यावर स्प्रिंकल करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर चाट मसालासुद्धा आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यामुळे टेस्ट आपल्या मसाला पापडला टेस्ट एकदम भारी येते. त्यानंतर थोडा जिरा पावडरसुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे मी थोडा कोथिंबीरसुद्धा त्यावर स्प्रेड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे बारीक शेव घेतलेले ते सुद्धा त्यावर स्प्रिंकल करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला मसाला पापड किती पाहण्यासाठी सुद्धा एकदम भारी दिसत आहे. तर चवीलासुद्धा एकदम टेस्टी असा लागतो आणि एकदम हॉटेलमध्ये मिळणारा मसाला पापड आपण घरच्या घरी एकदम कमी वेळामध्ये तयार करू शकतो आणि टेस्टलासुद्धा एकदम भारी असा लागते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली, थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.